नमस्कार. मी अभिराज विनायक पोळ. जस्ट आता मी राजहंसगडावरती जात होतो. त्यावेळेला मला एक 3 तिकटीवरती जे लोक काळा जादू करतात किंवा उतारा वगैरे ठेवतात, त्याच्याबद्दल मला जरा बोलायचं आहे. आता तुम्हाला एक दाखवतो. एक एक उतारा ठेवलेला आहे इथं. ही ॲक्च्युली एकदम डेड इन्व्हेस्टमेंट आहे. हे सगळं एवढं सगळं ठेवलेलं आहे. ही सगळी डेड इन्व्हेस्टमेंट आहे. याचा काहीही फायदा नाही आहे, कुणाला फायदा नाही आहे, काही नाही आहे. आणि ह्याच्यामुळे आहे ना, फक्त एकच होणार आहे की माणसांच्या मनामध्ये भीती निर्माण होणार आहे. त्याच्यामुळं मला काय म्हणायचं आहे, एवढी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ना, ती इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये न घालता तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट गरीब लोकांना दान करा. अनाथ आश्रममध्ये जावा, त्या गरिबांना काय काय लागतात त्यांना जे गरजू वस्तू आहेत ते द्या. अन्नधान्य दान करा. हे एवढं सगळं करून, एवढं सगळं ठेवून ते ॲक्च्युली हे डेड इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मला हे म्हणायचं आहे की जर ह्या एवढं सगळं करायला एवढी इन्व्हेस्टमेंट करू शकतात, मग दान का नाही करू शकत? आणि दान जर केल्यानंतर फायदा एकच होईल की चांगलं तर होणारच आहे. आणि दुसरं म्हणजे काय, देवावरती पण विश्वास ठेवा की कधी आपलं वाईट होणार नाही. त्याच्यामुळे आहे ना, कधीच वाईट होणार नाही. पण हे जर करून तुम्ही देवावर पण विश्वास ठेवला तर ॲक्च्युली देवावर जेवढं विश्वास ठेवणार आणि हे जर करणार, तुम्हाला त्याचा फायदा काहीही होणार नाही. कारण हे तुम्ही एक पापच करताय. कारण का हे अन्न असं रोडवर टाकणं, त्याला तुडवणं आणि सगळं. त्याच्यामुळं माझं म्हणणं एकच आहे की ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट नाही आहे. दान करा, कुणाला गरजू लोकांना मदत करा. बस. धन्यवाद.